श्री स्वामी समर्थ. रविवारी माघ महिन्यामधील पौर्णिमा झाली आहे. आता संकष्टी चतुर्थी कधी येणार आहे? माघ महिन्यामधील संकष्ट चतुर्थीचे महत्त्व काय आणि पूजा कशी करावी आणि आणि पूजा केल्याने काय काय इच्छा प्राप्त होते, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे. माघ महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी आणि हा माघ महिना श्री विष्णुदेवाला प्रिय आहे. पूजेची पद्धत तुम्हाला सांगणार आहे. अशा प्रकारे पूजा केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होणार. माघ महिन्यामधील चतुर्थीचा उपवास आणि श्री गणेश आणि श्री विष्णू देवाची पूजा केल्याने तुम्हाला 1000 यज्ञाचे फळ मिळतात. पूजेचे नियम असे आहे. संकष्ट चतुर्थी गुरुवारी 5 फेब्रुवारीला येत आहे. गुरुवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नानामध्ये गंगेचं पाणी टाकायचं आहे. गंगेचं पाणी नसेल तर गावरून गायचं गोमूत्र देखील टाकू शकता. स्नान झाल्याच्या नंतर स्वच्छ कापड घालायचे आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. संकल्प करायचा आहे. आज मी पूर्ण दिवस श्री गणेशाचं नाव घेणार. मुखामधून कुठलाही अपशब्द बोलणार नाही. पूर्ण दिवस उपवास करणार. उपवासामध्ये तिखट पदार्थ खाणार नाही. अशा नियमानं पूजा केली तर तुमची मनोकामना पूर्ण होणार. श्री गणेशाच्या पूजेमध्ये सामग्री. तुम्ही श्री गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असाल तर ते पण छान. नसेल जाणवत तर देवघरामध्ये देखील पूजा करू शकता. गंगेचं पाणी, जास्वंदाची फुले, 5 प्रकारची फळे. जास्वंदाची फुले नसेल तर लाल कलरचे फुले, चंदन, गावरान गाईचे तूप. श्री गणेशाची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करत असाल तर जलाने अभिषेक घालायचा आहे. ओम गणपते नमः मंत्राचा जाप करत. मध असेल तर मध, दही, दूध, तूप याने देखील अभिषेक घालू शकता. पूजा झाल्याच्या नंतर आरती घ्यायची आहे श्री गणेशाची. नंतर श्री विष्णुदेवाची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची स्तुती करून सनी इच्छा सांगायची आहे तुमची. श्री गणेशच्या पूजेमध्ये 21 हरळ द्रोवा. त्यानंतर संध्याकाळी पूजेमध्ये देखील एवढी सामग्री घ्यायची आहे. नैवेद्यामध्ये गोड पदार्थ करायचा आहे आणि मोदक बनवायचे आहे 21. संध्याकाळी चंद्र दर्शनाची वेळ आहे रात्री 9:44